हा दुसरा सामना. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने फिरला आहे. सुरुवात डॉट बॉल निसार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण आकाशला पाहतोय. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती. दुसरा बॉल स्विच हिट करायचा आहे. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाही. सलगचा दुसरा डॉट बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. ऑरेंज आर्मी सध्या इन ऍक्शन मध्ये, अर्थातच युवा सेना आणि खऱ्या अर्थानं जे भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने घेतलेली मेहनत मागील एक महिन्यामध्ये असं मेहनतीचं खऱ्या अर्थाने हे यश समोर दिसून येते. पालघर जिल्ह्यामधील प्रकाश झोतातील एक मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आणि त्या स्पर्धेचे आयोजक सध्या इन ऍक्शन मध्ये आहेत. सलग 3 डॉट बॉल मैदानामध्ये टाकल्यात आकाशने. 3 बॉलचा केला आतापर्यंत झाल्या मैदानामध्ये आणि आतापर्यंत धावसंख्या फलकावरती लागलेली नाहीये. सलग 3 डॉट बॉल मैदानामध्ये हाताळले जात आहेत आणि पहिल्या षटकामध्ये डॉमिनेट करत असताना आकाशला आपण पाहतोय. चौथा बॉल, आता या बॉलला रिस्पेक्ट दिलाय बरोबर. त्या ठिकाणी ड्रायव्हिंग लेंथ वरती ठेवला होता. 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स मिळतील या बॉलवरती. 2 रन्सनी टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 2. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या ओव्हरमधील. पहिल्या षटक आणि या पहिल्या षटकामध्ये आकाशचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल, आता स्विच हिट केलाय. आता फिल्डरला देखील हलायची गरज नाहीये आणि बॅट्समनला देखील हलायची गरज नाहीये. इझिली डन. 4 रन्स मिळतील या बॉलवरती. चौकार. गुडलेन स्पॉट वरून फिरवण्याचा प्रयत्न केला होता. मागचे जे 2 बॉल आहेत ते बरोबर बॅटरच्या रीच मध्ये दिले जात आहेत. आता देखील समोर लॉफ्ट केल्या, फोर्स केल्या, समोर लॉंग ऑफला बॉल चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळतील 6 षटकार. पहिलं षटक त्या ठिकाणी पार पडले आणि पहिल्या षटकामध्ये 12 रन्स. पहिल्या 4 बॉलमध्ये जी गोलंदाजी या ठिकाणी सुरू होती, कोणी विचार देखील केला नव्हता की लास्ट 2 बॉलवरती असे फटके येतील, परंतु ते घडलंय मैदानामध्ये. कारण जो स्विच हिट प्रॉमिसिंग कनेक्शन तिथे आपण पाहिलं. त्यानंतर ओव्हर दी लॉंग ऑफ जो पी शेपमध्ये फटका खेळला तो देखील अतिशय दर्जेदार होता. 12 रन्स स्कोर करते लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ अडकीन संपला आणि आता सेकंड ओव्हरमध्ये सिद्धेशला आपण पाहतोय. सिद्धेश आला गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये. पहिला बॉल, पहिलाच बॉल कमी गतीने टाकलाय. स्विचिटचा अंदाज तरीकेने केला होता. आतापर्यंत मागील 7 बॉलमध्ये 3 वेळा स्विचिटचा अंदाज त्यामध्ये फक्त 1 वेळा सक्सेस होऊ शकला. 3 स्विचिट आतापर्यंत अटेम्प्ट केले गेलेत आणि 2 फेल गेलेत. स्ट्रायकिंगमध्ये आपण आता आशिषला पाहतोय. मागील ओव्हरमध्ये पूर्व होता, 12 रन्स त्याने बनवल्या. आता स्टंपला टार्गेट करायचं होतं. विकेट किपर बीट झाला, बॅकअप चांगला मिळतोय. 1 रन मिळेल. 5+1 म्हणजे एकूण 2 रन्स या बॉलवरती मिळतील. 14 फलकावरती लाला मुकादम सर तरीकेने दर्शवत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. 14 वरती आतापर्यंत विकेट गेलेली नाहीये. युवा सेना टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि फिल्डिंग करत असताना
आतापर्यंत बॉलिंगमध्ये परफॉर्मन्स 50-50% त्या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही टीम्स कडून झाला. बॅटिंग करणाऱ्या टीमने रन्स बनवलात, बॉलिंग करणाऱ्या टीमने डॉट बॉलचा जो पर्सेंटेज आहे तो वाढवण्याचा प्रयत्न केलाय. आणि पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 3 डॉट बॉल आपण पाहिल्यात. या ओव्हरमध्ये 1 डॉट बॉल आपण पाहिलाय. गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश आहे, तो देखील आता या ठिकाणी त्याच्या लाईन लेंथला सुधारवण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा बॉल स्टंप मध्ये टाकलाय, चांगला लॅप स्वीप आणि बॉल चाललाय इनफिल्ड वरून बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगला डीप मध्ये 4 रन्स करिता चौकार. बरोबर फुल टॉसच्या वेटिंग मध्ये होते आणि तो फुल टॉस मिळाला धावसंख्या फलकावरती. आपल्याला पाहायला मिळते 17. पुढचा बॉल या ओव्हर मधील स्विचिटचा अटेम्प्ट होता. 1 रन मिळून जाईल या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 19. 19 रन्स स्कोर करते आपण पाहतोय. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. या ओव्हरमधील चौथा बॉल सिद्धेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती. चौकार आल्यानंतर कमबॅक चांगला केला त्याने. हा देखील बॉल चांगला होता. मिड ऑफला फिल्डिंग चांगली झाली. रनआउटचा चान्स बनला होता काही क्षणांसाठी. अप चान्स होता. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. फील्ड कमी होता आणि कमी वेळेमध्ये स्वतःला ऍडजस्ट करायचं होतं. 1 रन मिळते या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 20. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. अजूनही 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. या ओव्हरमधील 5वा बॉल राऊंड द विकेट. 5वा बॉल स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हिंग लेंथवरती ठेवला बॉल सर डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला. 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स मिळतील या बॉलवरती. 22 फलकावरती लागल्यात. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल आजच्या रात्रीमधील. हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड मॅच आजच्या रात्रीमधील. शेवटचा आणि अंतिम बॉल या सेकंड ओव्हर मधील. शेवटचा बॉल चांगला स्ट्रोक तरीके आपण पाहतोय. फ्लिक ऑफ दी रिस्ट आणि बॉल चाललाय बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार या ओव्हर मधील. इन ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 26. गेल्यात आतापर्यंत 2 ओव्हरचा खेळ ठिकाणी संपलाय. आकाश बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने फिरवलंय. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. सुरुवात चांगली झालाय आकाशच्या माध्यमातून. डॉट बॉलने स्ट्रायकिंग होती आशिषला आपण पाहतोय. आशिष स्ट्रगल करतोय आतापर्यंत. 3 बॉल फेस केलेत तर 3 बॉलमध्ये फक्त 1 रन आशिष बनवू शकलाय. हर्ष मराठा मोहपाडा टीमला आपण पाहतोय. टॉस सरल्यानंतर बॅटिंग करावी लागली. आता समोर लॉफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फोर्स केलाय बेसबॉल स्टाईल मध्ये
आणि बॉलला सर पाठवले लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. का फटका होता आणि जे डिस्टन्स मिळालं होतं अतिशय लाजवाब. धावसंख्या फलकावरती 32. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. आशिषच्या बॅटमधून हा षटकार आलाय. दुसऱ्या बाजूला अपूर्व, त्याने देखील एअर स्ट्राईक केले. आता स्विच हिट केलाय, हा देखील इंटू दी गॅपमध्ये चाललाय. आता थर्डमॅनला तरीके टार्गेट केलंय. आधीचा बॉल लॉंगॉनला आणि हा थर्डमॅनला चौकार. 4. तीस 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. आकाशची गोलंदाजी सध्या तरी महागात पडते, कारण या देखील ओव्हरमध्ये रन्स त्याच्या विरोधामध्ये आल्यात. यादीच्या स्पेलमध्ये सुरुवात चांगली झाली होती. आता फुल टॉस लॉंगॉनला. हा दुसरा षटकार या ओव्हरमधील आशिषच्या बॅटमधून. हँड हँडसम षटकार. सुरू आहे. दोन्ही फलंदाज आता अटॅकिंग मूडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आधीच्या 2 ओव्हरमध्ये अपूर्वचे एअर स्ट्राईक आणि आता या ओव्हरमध्ये आशिषला आपण पाहतोय. मागच्या 3 बॉलमध्ये 16 रन्स त्याने बनवल्यात. हा देखील फुल टॉस आणि यावरती देखील फुल टोल वसूल केला गेलाय. 4 रन्स. चौकार. केली जाते. आकाश ॲज अ स्ट्रायकर बॉलर त्याच्याकडून तरी ही अपेक्षा नसणार आहे संघाला, परंतु त्याच्या बाबतीमध्ये हे घडलंय. शेवटचा आणि अंतिम बॉल. शेवटचा बॉल आता चांगला टाकला होता फुल लेंथवरती, तरी देखील 1 रन या बॉलवरती मिळेल 22 रूपामध्ये. आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 47 फलकावरती 47 स्कोरवरती लागल्या गेल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. सत्तेचाळीस फलकावरती 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि मागच्या 3 ओव्हर्समध्ये कंटिन्युअसली एअर स्ट्राईक या ठिकाणी सुरू आहे आणि ती थांबलेली नाही आहे आतापर्यंत. मॉर्निंग ट्रॅकवरती ओमकारला आपण पाहतोय. पहिलाच बॉल स्विच हिटचा अटेम्प्ट त्या ठिकाणी झाला होता. बॅटन बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. नवीन बॉलचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय या ओव्हरमध्ये, कारण मागच्या 3 ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलरने त्या ठिकाणी नाराज केले.
आणि त्याचमुळे आता या ओव्हरमध्ये थोडंसं वेगळं पण तरीके आपल्याला पाहायला मिळते आणि फ्रेश बॉलचा वापर त्याचमुळे केला गेला आहे. दुसरा बॉल आता या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. हा देखील चांगल्या टप्प्यावरती ठेवला आहे. आधीचा बॉल थोडासा स्लॉटमध्ये ठेवला होता. हा बॉल गोल्डन स्पॉटवरून बाउन्स केला. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. इथून प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 84 दाखवतोय. मागच्या मॅचमध्ये 67 रन्स डिफेंड झाल्यात. आता जर आपण पाहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर 84 दाखवतोय. कारण मागच्या 3 ओव्हरमध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पाडला आहे दोन्ही फलंदाजांनी. शॉर्ट बॉल आणि या बॉलवरती पुल केलाय, तो सक्सेसफुल होईल का? तर यस, डेफिनेटली होईल. इन टू दी कॅपमध्ये 4 रन्स, चौकार. पहिले 2 बॉल चांगले होते. आता या बॉलवरती जास्त एफर्ट्स घेतले गेले. शॉर्ट बॉलचा वापर वेग जास्त होता या बॉलवरती आणि बरोबर त्या वेगळ्या तरीकेने ट्रॅक केलं होतं. 51 धावा फलकावरती. चौथा बॉल आता देखील लॉफ्ट केलाय पिकअप पॉइंटला आणि या बॉलवरती देखील 4 रन्स मिळतील. सलगचा दुसरा चौकार आशिषच्या बॅटमधून. इट्स अ 4 रन्स. एकच रिझल्ट. चौकार, चौकार आणि चौकार. तिसरा बॉल हाफ ट्रॅकर होता. ऑफस्टम्पच्या बाहेर रन घेण्याचा प्रयत्न केला. या बॉलवरती 1 रन मिळेल 22 स्वरूपामध्ये आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 56-56. 5 बॉल आतापर्यंत झाल्यात. शेवटचे अंतिम बॉल या ओव्हरमधील बाकी आहे. या ओव्हरमध्ये देखील रन्स आल्यात. सुरुवात चांगली झाली होती ओमकारची 2 डॉट बॉलने, परंतु मागच्या 2 बॉलवरती ज्या रन्स आल्यात सातत्याने शॉर्ट बॉलचा वापर तरीकेने केला जातोय. बॅटची कडा तरीकेने घेतले. फर्स्ट लेपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न इथे देखील गेलाय आणि या देखील बॉलवरती रन मिळेल. दी फोर्थ ओव्हर 4 षटकांचा खेळ संपला. धावा झाल्यात फलकावरती 57-57. स्कोर काढती लागल्या गेल्यात. धावा झाल्यात फलकावरती. 2 ओव्हर बाकी आहेत. क्षमा असावी. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 57 धावा सध्या फलकावरती आपण पाहतोय. प्रत्येक बॉलरला या ठिकाणी टार्गेट केले गेले. प्रत्येक ओव्हरमध्ये रन्स झाल्यात आणि करंट रन रेट जर आपण पाहिला तर 14च्या घरामध्ये म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 14 रन्स येताना आपण पाहिल्यात. सुरुवात ज्या अनुषंगाने झाली होती, पहिले 4 बॉल अतिशय चांगले होते, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती जे 2 मोठे फटके आले तिथून अपूर्वला देखील आत्मविश्वास मिळाला आणि आशिषला देखील आत्मविश्वास मिळाला. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय आणि बॉलला सरळ पाठवले थर्डमॅनला बरोबर गॅपमध्ये. चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात या ओव्हरची केली गेली. आतापर्यंत आपण स्विच हिट पाहिल्यात, इनसाइड आउट आपण पाहिल्यात, बेसबॉल स्टाईल स्ट्रोक आपण पाहिल्यात, पुल पाहिल्यात, हुक शॉट आपण पाहिल्यात. म्हणजे चौफेर फलंदाजी आतापर्यंत होत असताना आपण पाहतोय आणि ते क्रिकेटचं कॅल्क्युलेशन 180 डिग्रीमध्ये बॅटिंग केली गेली आतापर्यंत.
लॉंग ऑफला रन आल्यात, लॉंग ऑनला रन आल्यात, मिड विकेटला रन आल्यात, फाईन लेग आणि कव्हर फक्त बाकी राहिलंय. पॉईंट तिथे देखील रन्स येताना आपण पाहिल्यात. निशांत आलाय आता 5व्या षटकामध्ये आणि त्याचं देखील स्वागत त्या ठिकाणी चौकाराने केले गेलंय. 61 धावा सध्या फलकावरती लागल्या जात आहेत. पहिला बॉल त्याच्यावरती चौकार, दुसरा बॉल ऑफ्टरवरती शफल होऊन त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. 1 रन मिळेल या बॉलवरती. 22 स्वरूपामध्ये ही 1 रन मिळताना आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन जबरदस्त दिलंय. पूर्व 28 वरती खेळत असताना आशिष 29 वरती खेळतोय आणि 65 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. विकेट आतापर्यंत गमावलेली नाही आहे. एक सर्वाधिक मोठी पार्टनरशिप सध्या मैदानामध्ये बिल्ड होत असताना आपण पाहतोय. धावांचा पाऊस पडलाय. आता देखील समोर फोर्स केलाय. गॅप मोठा आहे आणि ते कॅपमध्ये बरोबर बॉलला पाठवलंय. ओव्हरमधील हा दुसरा चौकार. 4 बॉलमध्ये 9 रन्स येताना आपण पाहिल्यात. या ओव्हरमधील 3 बॉल अजूनही बाकी आहेत. बॉलर चॉईस आतापर्यंत जर आपण पाहिली तर मागील 5 ओव्हरमध्ये रन्स कंटिन्युअसली आल्यात. 5वं षटक सध्या प्रगती पथावरती आहे आणि या देखील ओव्हरमध्ये 2 चौकार आतापर्यंत आल्यात. पाहिल्यात परंतु जे चौकार आलात कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट त्या ठिकाणी खेळलं गेलं आहे. स्विच हिट मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि कॅपमध्ये ते स्ट्रोक मोठ्या प्रमाणामध्ये खेळले गेलेत. जास्त ताकद वापरलेली नाही आहे. म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण या दोन्ही फलंदाजांनी दिले. बॉल सरा डीपमध्ये बॅकवर्ड ऑफ स्कोरला गेला. 1 रन कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न मिसफिल्ड देखील झालाय. तर सर्व काही गोष्टी त्या ठिकाणी विस्कळीत झाल्यात. परिस्थिती त्या ठिकाणी कठीण झालं आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. 69 स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. 4 बॉल आतापर्यंत हाताळून झाल्यात. या ओव्हरमधील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 36 वरती आशिष बॅटिंग करतोय. 28 वरती अपूर्व बॅटिंग करतोय. 69-0 अशी स्थिती सध्या अर्श मराठा मोहपाडा टीमची आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लॉफ्टी ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळायचा होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. लास्ट बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. 69 धावा फलकावरती. शेवटचा आणि अंतिम बॉल या 5व्या षटकामधील लास्ट बॉल. शेवटचा बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. आता विकेट मिळवू शकते परंतु कॅच ड्रॉप त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. जास्त पुढे गेले होते ओमी. जीवनदान देखील मिळालंय अपूर्वला. ऑलरेडी त्याने बॅटिंग चांगली केलंय. त्यातल्या त्यात त्याचा झेल देखील सुटलाय. 71 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 5 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. सर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी घ्या. धनसर आणि त्याचबरोबर जयनुमान खारेकुरन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी घ्या. धनसर आणि त्याचबरोबर जयनुमान खारेकुरन. आणि टॉस करण्या अगोदर तुमची फॉर्मॅलिटीज म्हणजे प्रवेश फी त्या ठिकाणी घेतली जाईल. तदनंतर टॉस केला जाईल. दोन्ही टीम्स त्याची नोंद घ्या. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 71 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्यात. विकेट आतापर्यंत एकही गेलेली नाही आहे आणि बाकीचे जे 9 बॅट्समन आहेत ते डगआउटमध्ये सध्या तरी
पूर्णपणे रेस्ट करतायत, बॅटिंगचा आनंद घेत आहेत. आता देखील चांगला बॅकफूट पंच बॉल चाललाय डीपमध्ये. फिल्डिंग चांगली झाली सिद्धेशच्या माध्यमातून. 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. धावसंख्या फलकावरती 73. शेवटचे 5 बॉल त्या ठिकाणी बाकी आहेत. ओमकार आलाय नवीन बॉलर सेकंड स्पेलमध्ये. आधीचा स्पेल ओमकारचा चांगला राहिला होता कारण त्या ओव्हरमध्ये रन्स कमी आल्या होत्या. पुढचा बॉल या ओव्हरमधील. आता समोर लॉफ्ट केलाय, लॉंग अँड स्ट्रॉंग लॉफ्ट इट ऑन ड्राईव्ह. बॉल चाललाय लॉंगॉनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. बरोबर बॅटच्या समोर टाकला होता, त्याला मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. धावसंख्या फलकावरती 79. 19 फलकावरती लागल्या गेल्यात. भरपूर लांब मारलाय आतापर्यंतचा या इनिंग मधला सर्वाधिक लांब षटकार आशिषच्या बॅटमधून येत असताना आपण पाहतोय. 79. सध्या स्कोर कार्ड वरती लागल्यात 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानामध्ये. युवासेना चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेची चौथी रात्र आहे आणि या चौथ्या रात्रीमध्ये आपण पहिलं अर्धशतक पाहणार आहोत का, हा प्रश्न सध्या आपण पाहतोय. चांगला बॉल वेगानं लेग कटर हाताळला होता आशिष. 18 बॉलमध्ये 44 वरती बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. चांगला बॉल होता, जास्त बाउन्स त्या ठिकाणी झाला होता आणि त्याचमुळे बॅटरला जज करणं त्या ठिकाणी अवघड झालं. 79 स्कोर कार्डवरती लागले 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. चौथा बॉल या ओव्हरमधील. समोर फोर्स केलाय आशिष. तर आपण बॅट दाखवायचे कारण हे अर्धशतक त्या ठिकाणी पूर्ण झालंय आणि त्याचबरोबर या अर्धशतकाचा आनंद त्या ठिकाणी घेतला जातोय, सेलिब्रेशन केलं जातं. एकूण जर धावा आपण पाहिल्या त्याच्या तर 50 धावा 19 बॉलमध्ये, त्यामध्ये 4 षटकार आणि 5 चौकार. एक अविस्मरणीय खेळी आशिषच्या बॅटिंग करिअरमधील एक मोठा नॉक आपल्याला पाहायला मिळतोय. वेल पेड आशिष. अर्धशतक पूर्ण झालंय. आजच्या रात्रीमधलं पहिलं अर्धशतक आशिषच्या माध्यमातून येत असताना आपण पाहिलं. 85 फलकावरती लागल्यात. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 19 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केलंय. 5वा बॉल कमी गतीने टाकलाय. बॉल जाईल डीपमध्ये. 1 रन पूर्ण केलंय. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 86 स्कोर कार्डवरती लागल्यात. शेवटचा बॉल आपण या इनिंगमधील पाहणार आहोत. दोन्ही टीम्सचे कॅप्टन टॉस रिया दन्सार आणि त्याचबरोबर जनुमान खारेकुरन. एक मोठी बॅटल आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. शेवटचा बॉल आणि अखेरकार शेवटच्या बॉलवरती ती पहिली विकेट जात असताना पाहायला मिळाली. 87 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्यात. 87 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय आणि 88चं टार्गेट 6 ओव्हर्समध्ये बिल्ड केले गेले. सर टॉस या दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला धनसार आणि जयनुमान खारेकुरन.
धनसर आणि त्याचबरोबर जनुमान खरेकरून दोन्ही टीमचे कॅप्टन्सीला टॉस रेडी आहे. हनुमान खारेकुरण आणि दुसऱ्या बाजूला धनसार. प्रतीक दादांना विनंती करतोय आपण या त्यांच्या शुभ हस्ते टॉस सरीने केला जाईल. दोन्ही पण चला प्रतीक दादांचे शुभ हस्ते उर्वीर सरांचे शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी करतोय. हेड अँड टेल हा कॉइन आपण पाहतोय. जनुमान खरेकरून टीमचा कॉल या ठिकाणी असेल. हेड असा कॉल या ठिकाणी केलाय आणि हेड असा कॉल या ठिकाणी केला आणि येस हेड आलाय. मंडळांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. येस डिसिजन नंतर सांगतील. मॅचला देखील सुरुवात होते. थँक्यू सो मच कॅमेरामॅन राजनीस. धावसंख्या फलकावरती 9 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. विलक्षण ॲज अ कॅप्टन तरीकेने खेळत असताना आपण पाहतोय आणि सुरुवात चांगली केलंय आशिष बॉलिंग ट्रॅकवरती. हा देखील बॉल बॅटच्या समोर आणि लॉंग ऑफला पाठवून दिलाय. 4 रन्स करिता सलग 3 बॉलवरती 3 चौकार 4. वत या ठिकाणी मिळालाय विलक्षण ॲज अ कॅप्टन. तो कॅप्टन नॉक तरीकेने पेश करत असताना हा देखील बॉल समोर लॉफ्ट केलाय.
लॉंगॉनच्या बाहेर आउट ऑफ द पार्क षटकार. क्रॉस द बॅटनेचं स्ट्रोक एक्झिक्यूट केलं. 19 रन स्कोर कार्डवरती युवासेना टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय 88 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. आणि जी सुरुवात या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी मनमोकळेपणा बॉलरला दिलेला नाही आहे. मागच्या 4 बॉलमध्ये कंटिन्युअसली ते मोठे फटके खेळले गेलेत. विलेक्शन टीमचा कॅप्टन आहे आणि तो कॅप्टन नॉक त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं आहे. 88 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाली. 5वा बॉल आता देखील समोर स्लॉट मध्ये बॉल होता. पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आणखीन एक सलगचा दुसरा षटकार. 6 धावा. विलक्षण विलक्षण कडून विलक्षण कामगिरी सध्या मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय. कप्तानशाला सिनातान या भूमिकेमध्ये सध्या विलक्षण मैदानामध्ये आपण पाहतोय. 25 फलकावरती 24 वरती बॅटिंग विलक्षण करतोय. लास्ट बॉल हा देखील पुल केलाय. आता डिस्टन्स किती मिळालं या बॉलवरती हे पाहायचं आहे. 1 रन कंप्लीट झालंय. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. इन ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 26. ग्रेट स्टार्ट. आता रिक्वायर रेट तो देखील कमी झालाय. येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 12.40च्या सरासरी रन्स बनवायचे आहेत. युवासेना टीम 26 वरती 0. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. सव्वीस फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि विलक्षण त्याची एअर स्ट्राईक पाहायला मिळाली. बॉलर नेम प्लीज. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. पहिला बॉल बॅटचा टॉप एज बॉल गलीमध्ये त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतो 1 रन मिळेल या बॉलवरती. पहिल्या 2 षटकांमध्ये लेफ्ट सीमरचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. 27 फलकावरती 27 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 88 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे आणि सुरुवात ज्या पद्धतीने झालाय पहिल्या षटकामध्ये आक्रमण त्या ठिकाणी केला गेला. आता देखील मिड ऑफला ड्राईव्ह तरी केला जातोय. मिसफील्ड झालाय. 1 रन इझिली मिळेल या बॉलवरती. मागच्या 2 बॉलवरती बॉलिंग गौरवची चांगली राहिली आहे. मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत जे मागच्या ओव्हरमध्ये घडलं होतं. कंटिन्युअसली प्रत्येक बॉलवरती मोठे फटके येत होते. फक्त लास्ट बॉल तो कुठेतरी चांगला पाहायला मिळाला आणि लांब शॉट्स घेण्याची संधी तिथे मिळाली होती. आता देखील चांगला फिरवलाय. लेग ब्रेकचा वापर तरी करण्यात आला होता रायटी बॅटरच्या विरोधामध्ये आणि लेफ्टी बॉलरसाठी नॅचरली ब्रेक त्या ठिकाणी टाकला होता. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. आता रिक्वायर रेट तो देखील वाढत चाललाय. हौसिंगा फलकावरती 28-28. पुढचा बॉल या ओव्हरमधील स्विच हिटचा अटेम्प्ट त्या ठिकाणी झाला होता. विकेट किपर देखील बीट झाले तितका बॉल फिरला होता परंतु बॅकअप चांगला मिळाला यष्टांच्या मागे. 22च्या माध्यमातून 1 रन मिळताना पाहायला मिळते. धावा झाल्यात फलकावरती 29. आता रन्स थोड्याशा थांबताना दिसत आहेत.
कारण मागील 4 बॉलमध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत. गौरवचा हा स्पेल या ठिकाणी एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आता बॅटची गडा घेऊन बॉल चाललाय मागे. चांगला त्या ठिकाणी कॅल्क्युलेटिव्ह फिल्डिंग होत असताना पाहायला मिळाली. इथे देखील एक रन मिळेल. आता शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती विलक्षण सध्या क्रीजवरती स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 5 बॉलमध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत. तसं प्रेशर थोडंसं दिसतंय. कदाचित लास्ट बॉलवरती हे स्ट्राईक होऊ शकते. प्रयत्न तर तोच होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 30. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या फलकावरती 30. अक्षयला बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाजचा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. अक्षयला आपण पाहतो या थर्ड ओव्हरमध्ये 28 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 2 ओव्हरमध्ये 30 बनल्यात, परंतु मागचं षटक अतिशय सुंदर पाहायला मिळालं. त्यादीच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने डॉमिनेट केलं होतं आणि धावांचा पाऊस त्या ठिकाणी पडला होता. आता रिक्वायर्ड रेट 14.50चा आहे. म्हणजे येणाऱ्या 4 ओव्हर्समध्ये 14.50च्या सरासरीने रन्स बनवायचे आहेत. मागच्या 2 ओव्हरमध्ये 30 बनल्यात. आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये पुन्हा एकदा ड्रायव्हिंग सीटवरती बसण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. अक्षय गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाजचा वापर या ठिकाणी करण्यात आला. फ्रेश बॉलर 3 ओव्हर्समध्ये या ठिकाणी वापरले जात आहेत. पहिलाच बॉल सरप्राईज त्या ठिकाणी होता बॅटर्ससाठी. ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला होता, एक रन बाय स्वरूपामध्ये या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगाने धावसंख्या फलकावरती 31. सिंगलचं प्रमाण तितकंसं नाही आहे मागच्या 2 ओव्हर्समध्ये, कारण कंटिन्युअसली मोठे फटके येत असताना दिसल्यात. मागच्या ओव्हरचा जर उल्लेख आपण केला तर तिथे बॉलिंग चांगली राहिली होती. आता देखील चांगला फिरवलाय बॉल. बॉल तर फिरला तर चांगला होता, परंतु जो बाउन्स मिळाला त्या बाउन्सवरती त्या ठिकाणी बीट केला होता पूर्णपणे. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानाच्या आतमध्ये आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 31. या ओव्हरमधील तिसरा बॉल ऑफ ड्राईव्ह केला जातो एक्स्ट्रा कव्हरमध्ये. फिल्डर पोहोचतात डीपमध्ये. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या 2 रन्सनी धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय 33 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. विकेट आतापर्यंत गेलेली नाहीये, परंतु रन्स येणं ते मात्र कुठेतरी थांबलंय. पहिल्या षटकामध्ये ज्या फ्लोनं रन्स आल्या होत्या त्या पूर्णपणे कुठेतरी थांबल्यात. 26 धावांचं ते षटक आपण पाहिलं. आता स्विच इट चा टीम तर जरूर झाला आणि फायनली तो चौकार त्या ठिकाणी 9 बॉलच्या प्रतीक्षेनंतर येत असताना पाहायला मिळाला. इट्स अ 4 रन्स. लक्षणच्या बॅटमधून चौकार.
धावसंख्या फलकावरती 37, 4 बॉल आतापर्यंत झाल्यात या ओव्हरमधील 5वा बॉल. हाफ ट्रॅकरचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता. जास्त फिरलाय बॉल, फाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फलकावरती 38 38ला 0 अशी स्थिती सध्या युवासेना बॅटिंग करत असताना आपण पाहतोय सेकंड इनिंग मध्ये. आता देखील हाफ ट्रॅकर टाकला होता. बॉल जातोय कव्हर्सला. एक रन पूर्ण केलंय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील या बॉलवरती. आता विलक्षण देखील स्ट्रगल करू लागलाय. पहिल्या षटकामध्ये जो फ्लो विलक्षणचा होता तो कुठेतरी आतापर्यंत जाणवलेला नाहीये. स्ट्रगल करतायत विलक्षण. मागच्या 2 ओव्हर्स मध्ये अक्षयची गोलंदाजी ती देखील चांगली राहिली या ओव्हरमध्ये. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमधील तिसऱ्या षटकामधील लास्ट बॉल आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. एक रन कंप्लीट झालाय लेग बाईसच्या माध्यमातून. बरोबर स्टंपला टार्गेट केलं होतं. 3 ओव्हरचा खेळ संपला. 41 फलकावरती. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 47 धावांची गरज आहे. 18 बॉल रिमाइनिंग अँड 47 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपल्याला पाहायला मिळतोय आणि अन्यथा जर कुठलाही प्लेयर बाजूच्या गावामधील किंवा बाहेरील ॲज अ पॅकर म्हणून असेल तर त्या संघाला बाद केलं जाईल अशी सूचना आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचलंय. फाईट बॉल गौरव तारखेने आलाय आणि सुरुवात एक्स्ट्राने झाली. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 42-42 स्कोरकावरती लागल्या गेल्यात. सध्या मैदानाच्या आतमध्ये 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि सुरुवात एक्स्ट्रा स्वरूपामध्ये होत असताना पाहायला मिळाली. आता लॉफ्ट केला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर वरून एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी दाखवणारा फटका षटकार. बॉलवरती लॉफ्ट इट ड्राईव्ह तरीके पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 48 विलक्षण 40 वरती जाऊन पोहोचलाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट बॅटच्या समोर आणि आता मैदानाच्या बाहेर पाडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि तो प्रयत्न यशस्वी ठरलाय. सलगचा दुसरा षटकार 6 धावा. आता मॅच मध्ये परत येऊ लागला युवा सेना. बॅटिंग करत असताना 88 धावांचा पाठलाग करत असताना 54 धावा फलकावरती आणि विलक्षण आता 4 धाव्यांनी दूर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. आता चांगला बॉल टाकला होता. रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न केला होता. या बॉलवरती 1 रन मिळेल या बॉलवरती बाय स्वरूपामध्ये आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 55 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 3 बॉल मैदानाच्या आतमध्ये झाल्यात. गौरवचा पहिला स्पेल जो होता अतिशय डेंजरस होता परंतु या ओव्हरमध्ये बॅट्समन त्याच्यावरती डेंजर ठरल्यात. आता चांगला बॉल टाकला. लेग ब्रेकचा अंदाज तरी होता. चांगला बॉल फिरला होता रायटी बॅटर्ससाठी. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये झालाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. सुरुवात खराब झाली होती गौरवच्या दृष्टिकोनातून कारण जे पहिले 2 षटकार आपण पाहिले तिथून थोडंसं मोमेंटम शिफ्ट झाला होता युवासेनाच्या बाजूने. आता देखील बॅटच्या समोरून फिरवण्याचा प्रयत्न केला. लेग ब्रेक तरीकेने पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहतोय. लास्ट बॉल
या ओव्हरमधील पाहायला मिळेल. सेहेचाळीस धावा एका बाजूला विलक्षणच्या बॅटमधून आलात निशांत, तो मात्र स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. बॉल बॅक्टेरिया होता, लास्ट बॉलवरती सिंगल मिळेल आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 56. परंतु लास्ट बॉलवरती ड्रामा देखील मैदानामध्ये घडलाय, कारण विकेट तरीकेने जाताना दिसते निशांतची रनआउटच्या माध्यमातून. 4 षटकांचा खेळ संपलाय, धावा झाल्यात फलकावरती एकंदरीत 56. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 32 धाव्यांची गरज. बत्तीस धाव्यांची गरज आहे, गोलंदाजी मार्कवरती. आता अक्षयच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केला गेलाय. स्ट्रायकिंगवरती विलक्षण आणि नॉन स्ट्रायकिंगवरती ओमकारला आपण पाहतोय, जो नुकताच मैदानामध्ये दाखल झालाय. 12 बॉल आणि विजयासाठी 32 धाव्यांची गरज आहे. मागच्या 4 ओव्हरमध्ये 14च्या सरासरीने रन्स बनवलं, येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 16च्या सरासरीने रन्स बनवायचे आहेत. आव्हान मोठं आहे, परंतु त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तो मात्र करावा लागणार आहे. 12 बॉल 32 धाव्यांची गरज. पहिलाच बॉल, काय फटका पाहायला मिळतोय. ग्रेट शॉट ऑफ द मॅच, 6 रन्स षटकार. चला बॅट दाखवायचे विलक्षण. इनक्रेडिबल नॉक, या मॅच मधील हे दुसरं अर्धशतक का बॅटिंग तरीकेने पाहायला मिळाली. जबरदस्त विलक्षण कडून विलक्षण कामगिरी पहिल्याच षटकामध्ये हवी झाला, त्या आक्रमक रूप त्याने धारण केलं आणि त्यानंतर हे अर्धशतक आणि त्या हाफ सेंचुरीचं सेलिब्रेशन तरीकेने होत असताना पाहायला मिळालं. चांगला बॉल होता. आता 10 मध्ये 26 राहिल्यात. कमबॅक आता होत असताना आपण पाहतोय बॉलर अक्षयच्या माध्यमातून, परंतु जो पहिला शॉट खेळला होता ना, काय टायमिंग होतं त्या फटक्यामध्ये आणि बरोबर बॅटच्या समोर तरीकेने टाकला होता, परंतु जो स्ट्रोक तरीकेने ऑफर केला होता, बॉल देखील चांगल्या पद्धतीनं ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 9 बॉल, 9 बॉलमध्ये 26 धाव्यांची गरज. मॅचमध्ये परत येत चाललंय बॉलिंग करणारी टीम, अर्थातच हर्ष मराठा मोहपाडा. धावसंख्या फलकावरती 62. आता समीकरण 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 26 धाव्यांची गरज आहे. टॉस झेनुमान खरेकुरण टीमने जिंकलाय, काही नाही, प्लीज आमच्यापर्यंत पोहोचवा. आता बाउन्सरचा अंदाज होता. चांगला बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलग डॉट बॉल तरीकेने टाकले जात आहेत आणि आता DRSचा वापर या ठिकाणी केला जातोय. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS ठिकाणी घेतलाय. जनुमान खरेकुरून टीमने टॉस तरीके जिंकला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला जातोय. व्हाईट बॉल, येस व्हाईट बॉल तरीकेने पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय भरपूर वरती होता, एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळालाय आणि आता एक बॉल देखील तरीकेने सुन मिळेल, कारण डॉट बॉल काउंट झाला होता. समीकरण 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 25 धाव्यांची गरज. पुढचा बॉल, फुल टॉस आणि फुल टॉस बॉल होती, फुल टोल वसूल करायचा आहे, परंतु डाऊन दी बॉल फिल्डर पकडला जाईल आणि संपलाय. विलक्षणचा खेळ, या मॅच मधील सर्वाधिक मोठी विकेट, एक्सपेन्सिव्ह विकेट, प्राइजलेस विकेट. विलक्षण बॅक टू द डगआउट, गॉन.
52 धावांचा एक ग्रेट नॉक, त्यामध्ये 5 षटकार. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय मिस्टर हनी. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये समीकरण 25 धावेंचं, 8 मध्ये 25 बनवायचे आहेत. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर काय कमबॅक झाला मैदानामध्ये गोलंदाज अक्षयचा. सेकंड स्पेलमध्ये त्याच्यावरती विश्वास टाकलाय कर्णधाराने आणि कॅप्टन्सी देखील आतापर्यंत चांगली राहिलंय. 63 धावा फलकावरती, 8 बॉल, विजयासाठी 25 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंटला पाठवलाय, 1 रन मिळेल या बॉलवरती. आता 7 बॉल 24 धावांची गरज. मॅचपासून युवासेना टीम थोडीशी वेगळी दूर जात असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 26 धावा आल्या, सेकंड ओव्हरमध्ये रन्स आल्या नाही, तिसऱ्या षटकामध्ये रन्स आल्या नाही, चौथ्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या. या ओव्हरला सुरुवात झाली, पहिल्या बॉलवरती षटकार तिथे देखील आपण पाहिला, परंतु मागच्या 4 बॉलमध्ये कमबॅक त्या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला अक्षयच्या माध्यमातून. आता 7 बॉल त्या ठिकाणी बाकी आहेत आणि त्या 7 बॉलमध्ये रन्स बनवायचे आहेत 24. फाईट बॉल, येस, हाईट आपण चेक करणार आहोत, त्यासाठी DRS ऑफर केलाय, कारण याआधी 1 फॉर दी ओव्हरची सूचना त्या ठिकाणी दिली होती गोलंदाजाला. इट्स अ नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट. आता या फ्री हिटच्या बॉलवरती एक चान्स अजून मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता तो चान्स ग्रॅप करावा लागणार आहे, कारण ही संधी वारंवार येणार नाही आहे. 7 मध्ये 23 बनवायचे आहेत, फ्री हिटचा बॉल त्यातल्या त्यात. आणि आता एक खऱ्या अर्थानं मोठा फटका हवा आहे, पंचांकडे अपील त्या ठिकाणी झाली होती. लास्ट बॉलवरती तो ड्रामा त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि येस, विकेट त्या ठिकाणी गेले. आता 6 बॉलमध्ये 23 धावांची गरज. रनआउट स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 6 बॉल, विजयासाठी 23 धावांची गरज आहे. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये 23 धावांची गरज. सहा बॉलमध्ये 23 रोखायचे आहेत. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला जयनुमान खारेकुरन आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना धनसार. पहिलाच बॉल लॉफ्ट केला आणि पहिल्याच बॉलवरती 6 रन्स मिळवल्यात, म्हणजे अजूनही हा सामना गमावलेला नाहीये. आता 5 मध्ये 17 उरल्यात. पहिला बॉल
ची गरज. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धमाका त्या ठिकाणी होत असताना पाहायला मिळाला हनीच्या बॅटमधून षटकार. आता 5 मध्ये 17 बनवायचे आहेत. चांगला सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक इंटरेस्टिंग बॅटल. 5 बॉल 17 रन्सची गरज. पुन्हा एकदा समोर आता एक्स्ट्रा कव्हरला खेळला जातोय आणि हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा मारलाय. दुसरा षटकार ठोकलाय हनीच्या बॅटमधून. 6 रन्स. काय सामना मैदानामध्ये सुरू आहे. सलग 2 बॉल वरती 2 षटकार. आणि आता या मॅच मध्ये युवासेना टीम पुन्हा एकदा परतलाय त्या रॉयल एंट्री मध्ये. 4 बॉल 11 ची गरज. हनी सध्या मैदानामध्ये मॅच विनर बनलाय. आता चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. पंचांकडे अपील त्या ठिकाणी जरूर झाले होते. आता 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 11 रनची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 12 रन्स या ठिकाणी आल्या होत्या. 77 धावा सध्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवासेना टीम आता या मॅचमध्ये परत आलाय, परंतु डॉट बॉल तो देखील मैदानामध्ये टाकला गेलाय. आता 3 बॉल आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज. 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. 77 धावा फलकावरती लागल्या. 88 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा होता. या मॅचमध्ये विकेट गेल्यानंतर पूर्णपणे सन्नाटा पसरला होता डगआउटमध्ये. खऱ्या अर्थाने ती विकेट कुणाची होती तर विलक्षण ज्याने 4 ओव्हर्समध्ये कंटिन्युअसली आपल्या संघासाठी रन्स बनवल्या होत्या. आणि आता जर आपण पाहिलं तर त्याची जबाबदारी सांभाळत असताना हनीला आपण पाहतोय. आता देखील पायामध्ये टाकला होता. ड्राईव्ह चांगला केला. 1 रन कंप्लीट झालाय. दुसऱ्या रनसाठी येत आहेत आणि दुसरी रन ती देखील कंप्लीट झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 79 स्कोरवरती आपण पाहतोय. आता समीकरण 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 9 धाव्यांची गरज. संके एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय साहिल संके साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहतो. वेलकम साहेब, आपलं स्वागत असेल आणि आपणास विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये विजयासाठी 9 धाव्यांची गरज. आता देखील चांगला बॉल टाकला मैदानामध्ये. बॉल जातोय डीपमध्ये. 1 रन कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 रन कंप्लीट झाल्यात. आता 1 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. साहिल संके साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पहा. त्यांचं शुभागमन आपल्या मुख्य मंचावरती. वेलकम साहिल संके साहेब, आपलं स्वागत असेल. संके एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा रूल आहे. 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये विजयासाठी 7 धाव्यांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. 81 धावा सध्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 1 बॉल रिमेनिंग अँड 7 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 मध्ये 23 ची गरज होती. सुरुवात 2 षटकाराने झाली, परंतु तदनंतर बॉलर खचून गेलेले नाही आहेत. कमबॅक केलं. स्वतःमध्ये तो आत्मविश्वास जागा केला. 1 बॉल 7 ची गरज आहे. शेवटचा बॉल समोर फोर्स केलाय. वरती लॉंग ऑफ केलायचा आहे, परंतु लास्ट बॉलवरती विकेट मिळू शकली असते. राहुलच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाला, परंतु हा सामना जिंकलाय टीम हर्ष मराठा मोहपाडा संघाने. अभिनंदन अँड हार्ड लक युवासेना टीम. चला मॅच समरी आपण पाहणार आहोत. ज्याच्या पाठमधून अर्धशतक पाहिलं आशिष. 51 धावा 20 बॉलमध्ये.